अहल्येचा उद्धार केल्यानंतर राम लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर पुढे निघाले. एक दिवस त्यांनी जनकाच्या मिथिला नगरीत प्रवेश केला. मिथिला नगरीचं ते अत्यंत मनोहर असं स्वरूप पाहून राम लक्ष्मणांना अतिशय आनंद झाला. नगराबाहेर असणाऱ्या एका आम्रवनात त्यांनी उतरायचं ठरवलं. एव्हाना महर्षी विश्वामित्र मिथिलेत आले ही वार्ता जनक राजाला कळली आणि तो आपल्या आप्त मित्रांसह अत्यंत आदराने विश्वामित्रांना भेटायला आला. त्यावेळेला राम लक्ष्मण बाजूची बाग पाहण्याकरता गेले होते. जनकाने अतिशय आनंदाने सगळ्यांचं स्वागत केलं. एवढ्यात राम लक्ष्मण ती बाग पाहून परत आले. त्यांना पाहून तर राजा जनक मोहितच झाला. त्यांनी हे दोघे कोण आहेत अशी पृच्छा विश्वामित्रांपाशी केली आणि विश्वामित्रांनी सांगितलं की हे महाराज दशरथांचे सुपुत्र आहेत. मग त्या सर्वांनाच घेऊन जनक आपल्या प्रासादाकडे गेला. श्रीरामांची आणि विश्वामित्रांची एका प्रासादात जनकांनी अतिशय उत्तम व्यवस्था ठेवली. सगळ्यांचं भोजन झालं. दिवस आता एक प्रहर राहिलेला होता. तेवढ्यात लक्ष्मणाच्या मनात आलं की मिथिला नगरी आपण पाहून घ्यावी. लक्ष्मणानं काही न बोलता श्रीरामाने ती इच्छा जाणली आणि त्यांनी मुनिवरांना प्रार्थना केली की आपली जर अनुमती असेल तर आम्ही मिथिला नगरीचा एक फेरफटका मारून येऊ का. विश्वामित्रांनी आनंदाने परवानगी दिली आणि मग राम लक्ष्मण मिथिला पाहण्यासाठी म्हणून बाहेर पडले. आणि आता पुढे अयोध्येचे राजपुत्र नगरदर्शनासाठी आलेत ही वार्ता पौरजनात पसरली. हातातली काम बाजूला ठेवून जन्मदरिद्र्यानं धनराशीसाठी धावावं तशी सारी माणसं धावत सुटली. सहज सुंदर अशी ती भावंड पाहून लोकांच्या डोळ्याचं पारणं फिटल्यासारखं झालं. नगरातल्या तरुणी खिडक्यांशी आल्या. अतिप्रेमानं श्रीरामांचं रूप निहाळू लागल्या आणि एकमेकींशी बोलू लागल्या. का गं, यांनी कोट्यावधी मदनांचं सौंदर्य अगदी लुटतो असं म्हणून लुटलंय नाही. देव, माणसं, राक्षस, नाग, मुनी कोणातही असलं सौंदर्य असल्याचं निदान माझ्या तरी वय ऐकण्यात नाही. विष्णूला 4 हात तर ब्रह्मदेवाला 4 तोंड, त्रिपुरारी शंकराला तर 5 तोंड आणि विचित्र वेश. आहे का कोणी देव? कोणाशी तुलना करावी यांच्या रूपांची. किशोर वयातले पुरुष श्यामल आणि गौर यांना पाहिल्यानंच भारी आनंदल्यासारखं होतंय गडे. यांच्या एक एक अवयवावरून शतकोटी कामदेव ओवाळून टाकावे. एक जण म्हणाली, अगं ही रूप पाहून वेडावणार नाही असा देहधारी कुणी असेल का. आणखी कोणीतरी मोठ्या प्रेमानं म्हणाली, अगं हे दोघे दशरथ महाराजांचे पुत्र आहेत. बघ कशी सुंदर आहे बालराजहंसांची जोडी. अगं यांनीच विश्वामित्रांच्या यज्ञाचं संरक्षण केलं. रणांगणात यांनी असंख्य निशाचर ठार मारले. ते आहेत ना सावळ्या रंगाचे, कमळासारख्या डोळ्यांचे. त्यांनीच म्हणे मारीच सुबाहूंचा मद उतरविला. अगं तेच ते हाती धनुष्य बाण घेतलेले, त्यांचं नाव श्रीराम. ते कौशल्या महाराणींचे कुमार. आणि ते आहेत ना गोरेसे, तसेच हाती चापबाण घेतलेले श्रीरामांच्या पाठीमागे, त्यांचं नाव लक्ष्मण. ते श्रीरामांचे धाकटे बंधू. सुमित्रा देवी त्यांच्या मातुश्री. अगं या दोघांनी ब्राह्मणांचं केवढं काम केलंय. अहल्येचा उद्धार केला आणि आता की नाही ते येथे आलेत तो धनुर्यज्ञ पाहण्यासाठी. हे ऐकतात साऱ्या जणींना अतिशय आनंद झाला. एक जण तर रामरूपच निरखत राहिली होती.
ती म्हणाली, जानकीला हाच वर योग्य आहे. जनक महाराजांनी जर यांना एकदा पाहिलं ना तर ते पणबिण फेकतील बाजूला, चक्क विवाह करून देतील. कोणी एक म्हणाली, अगं आपल्या महाराजांनी पाहिलं यांना, मुनींसमवेत केवढा सत्कार केला त्यांनी यांचा. पण गडे, महाराज काय आपला पण परत घ्यायला तयार नाही तर दैवाच्या अधीन जात आहेत. अगदी अविचार होतोय त्यांच्याकडून. एक दैववादी मैत्रीण तिला म्हणाली, अगं ब्रह्मदेवाच्या ठिकाणी काही बरेपणा असेल ना तर तो सर्वांनाच उचित अशी फलं देतो. तर मग जानकीला हाच वर मिळेल यात मला तरी संशय वाटत नाही. दैवयोगाने हा संयोग झाला तर मी म्हणते साऱ्या लोकांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटेल. आम्हाला एवढीच आशा, राजदामात झाले म्हणजे वरचे वर इकडे येणं होईल, नाहीतरी यांचं दर्शन आपल्याला कुठून होणार. आपली पूर्वपुण्याई तेवढी असेल तरच हा योग जुळून येणार. आणखी एक जण बोलली, अगदी सत्य बोललीस ग सखे, हा विवाह झाला ना तर सर्वांचंच फार फार कल्याण होणार आहे. त्यावर एक म्हणाली, बाई ग, पण ते शांकर धनुष्य केवढं अवजड आणि हे श्यामल किशोर किती कोवळे, मृदू गात्रच. पण म्हणजे हा अविचारच आहे. एक जण बोलायला लागली, अगं पण कोणी कोणी म्हणतात एकीनं तिचं म्हणणं पुरं केलं, हे दिसायला जरी कोमल असले ना तरी फार प्रभावी आहेत हो. एवढी महापापिणी अहल्या, पण यांच्या कमल कोमल पावलांची नुसती धूळ लागली आणि बापडी उधळून गेली. एका राहणारेच शिवधनुष्य तोडल्या वाचून. विश्वास सोडू नकोस वेडे, या ब्रह्मदेवानी सीतेला एवढी सुंदर निर्माण केली आहे, त्यानं तिच्यासाठीच विचारपूर्वक हा सावळावर जन्माला घातलाय. तिचं हे बोलणं ऐकून साऱ्या जणी आनंदल्या. कोवळ्या सरांनी उद्गारल्या, असंच घडू दे, असंच घडू दे. ज्या ज्या ठिकाणी ही भावंड फिरली त्या त्या ठिकाणी सुमुखी सुलोचना स्त्रियांनी हर्षित अंतःकरणाने त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. परमानंद झाला. ते दोघं भाऊ नगराच्या पूर्व दिशेकडे गेले. त्या ठिकाणी धनुर्मुखासाठी मंडप उभारलेला होता. मंडप मोठा विशाल होता. सर्वत्र सुंदर फरशा घातलेल्या. एक स्वच्छ असा चौथरा तयार केलेला होता. त्याच्या बाजूला उत्तमोत्तम स्वर्णासनं ठेवलेली होती. त्यावर राजे मंडळींनी बसावं अशी व्यवस्था होती. त्या आसनांमध्ये त्यांना अगदी लागून आणखी तशीच आसनं मांडलेली होती. त्यातील काही आसनं किंचित अधिक उंचीची होती. त्यावर नगरजनांनी बसावं अशी योजना होती. त्यांच्याजवळच वेगवेगळ्या प्रकारची पांढरी प्रेक्षागारं बनवली होती. स्त्रीजनांनी त्यात बसून समारंभ पाहावा अशी अपेक्षा होती. आपापल्या कुलमर्यादा सांभाळून त्यांना समारंभ पाहता यावा म्हणूनच या आगाराच्या रचना उभारलेल्या होत्या. नगरातील गोड बालकं आपल्या गोड गोड शब्दांनी साऱ्या रचना प्रभूंना समजावून सांगत होती. सांगण्या दाखवण्याचे मिश करून ती मुलं हळूच त्या राजपुत्रांच्या मनोहर शरीराला स्पर्श करत होती. ती प्रेम विवश होत होती. त्यांच्या अंगांगावर रोमांच उठत होते. अंतःकरणांना हर्ष होत होता. ती बालकं प्रेम विवश झाली आहेत हे प्रभूंनी ओळखलं. त्यांनी त्या मंडप रचनेचं कौतुक केलं. प्रेमभरानी वाखाणणी केली. आपल्या आवडीप्रमाणे मुलं बोलवीत होती. मोठ्या प्रेमानं हे दोघे भाऊ त्या दिशांकडे वळत होते. राम तेथील रचना लक्ष्मणाला दाखवत होते. मनोहर गोड शब्दांनी त्याच्याशी बोलत होते. ज्यांच्या आज्ञेनुसार मायेनं अर्धनिमिषात भुवन रचावीत ते प्रभू यज्ञशाला बघून चकित होत होते. भक्तांच्या साठीच ही सारी लीला चाललेली होती. ते सारं कौतुक पाहता पाहता उशीर झाला म्हणून दोघं किंचित भयानं गुरुदेवांपाशी परत आले. ज्यांच्या धाकानं भीतीनंच घाबरून जावं असे ते श्रीराम भगवान
भक्तिप्रभाव कसा दाखवतात ते पहा. मधुर शब्दांनी बोलून प्रेमानं कुरवाळून श्रीरामानी त्या बालकांना बळेबिळे निरोप दिला. भय, प्रेम, संकोच, नम्रता इत्यादीसह त्या दोघा भावांनी गुरुचरणी मस्तकं नमवली. बसा अशी आज्ञा मिळाल्यावर ते दोघंही खाली बसले. सायंकाळ झाली. मुनिवर्यांनी आज्ञा दिली. सर्वांनी संध्यावंदन केलं. इतिहास पुराणातील कथा गुरुमुखानं श्रवण करता करता रम्य रात्रीचे 2 प्रहर कधी निघून गेले ते कुणालाच कळलं नाही. नंतर मुनिवर्य उठले, शयनासाठी गेले. राम लक्ष्मण हे दोघे भाऊ मुनिवर्यांचे पाय रगडू लागले. ज्यांच्या चरणकमलांची सेवा साधावी म्हणून योगी आणि विरागी नाना तप करतात, ते बंधू प्रेमानं जिंकले गेले. गुरुपद पंकज सेवेत अगदी चूर झाले. आता पुरे, झोपा जा तुम्ही, असा अनेक वार श्री गुरूंनी सांगितल्यावर श्रीराम आपल्या पथारीकडे गेले. पण श्रीरामचरण आपल्या हृदयाशी धरून लक्ष्मण ते चुरू लागला. सांभाळून पण मोठ्या प्रीतीनं श्रीपद सेवा करताना त्याला परमसुख लाभलं. प्रभू पुन्हा पुन्हा म्हणत होते, लक्ष्मणा आता झोप रे. शेवटी ती पदकमलच आपल्या हृदयी धरून लक्ष्मणही थोडा नवलला.